आणि बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची मोठी बातमी। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीतील इनसाइड स्टोरी हाती लागली आहे। राष्ट्रवादी पक्षाच्या आतापर्यंत चालत असलेल्या कार्यपद्धतीवर रोहित पवार यांनी आक्षेप घेतलाय। जुनी कार्यपद्धती बदलून नवीन पद्धतीने काम करण्यासाठी रोहित पवार हे आग्रही आहेत असं कळतंय। आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक ही मुंबईमध्ये होत आहे आणि या बैठकीमध्ये आतापर्यंत नेमकं काय काय घडलं याची सविस्तर माहिती एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागली आहे। राष्ट्रवादी पक्षाच्या आतापर्यंत चालत असलेल्या कार्यपद्धतीवरती आमदार रोहित पवार यांनी तीव्र आक्षेप घेतलेला आहे। त्यासोबतच जुनी कार्यपद्धती बदलून आता नवीन पद्धतीने काम करण्यासाठी रोहित पवार हे आग्रही आहेत। त्यामुळे आगामी काळात पक्षामध्ये काही महत्त्वाचे बदल केले जातात का, काही नवीन व्यक्तींवरती नव्या जबाबदाऱ्या या सोपवल्या जातात का, याकडे अर्थातच लक्ष असेल। शशिकांत शिंदे आणि सुप्रिया सुळे यांच्या महत्त्वाच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होतीये। तर याच बैठकीमध्ये रोहित पवार यांनी पक्षाच्या आतापर्यंत चालत आलेल्या कार्यपद्धतीवरती काहीशी नाराजी व्यक्त केलेली आहे, आक्षेप घेतलेला आहे। जुनी कार्यपद्धती बदलून आता नवीन पद्धतीने काम करण्यासाठी रोहित पवार आग्रही आहेत। माहिती जाणून घेऊयात। जुई जाधव आपल्यासोबत आहेत। जुई, आज एक महत्त्वाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये रोहित पवार यांचं नेमकं काय म्हणणं होतं? ऋतुजा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची बैठक सुरू आहे। जे जिल्हाध्यक्ष आहेत त्या जिल्हाध्यक्षांची बैठक सुरू आहे। या बैठकीला स्वतः खासदार शरद पवार उपस्थित आहेत, सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे देखील उपस्थित आहेत। मात्र या बैठकीमधली एक आतली बातमी एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागली आहे। ती बातमी अशी आहे की आमदार रोहित पवार यांनी या बैठकीत जी जुनी कार्यपद्धती आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील त्या जुन्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे। नाराजी कशामुळे, तर याआधी पक्षात काय सुरू असायचं की जर एखाद्या कार्यकर्त्याकडून किंवा पदाधिकाऱ्याकडून चूक व्हायची किंवा एखाद्याने त्याच्याविरोधात तक्रार केली तर त्याला दुसऱ्या विभागामध्ये काम करण्यासाठी नेमलं जायचं। मात्र रोहित पवारांनी एक असं खरं तर म्हणणं त्यांचं ठेवलं या बैठकीत की जर हा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी चुकत असेल तर त्याला कुठल्याही विभागात ठेवायचं नाही, त्याला सरळ सरळ बरखास्त केलं पाहिजे, त्याचं निलंबन केलं पाहिजे, पक्षातून त्याला कमी केलं गेलं पाहिजे। त्या व्यतिरिक्त रोहित पवारांचं हे देखील म्हणणं होतं की सध्या जेनझी जे आहे ती हवा आहे, जेनझी सध्या जे काय म्हणतायत ते होत्यात, त्यामुळे आपण देखील आपल्या पक्षामध्ये तीच कार्यपद्धती वापरली पाहिजे। इन्स्टंट फास्ट आणि टेक्नॉलॉजीचा आधार घेत आपण नवीन कार्यपद्धती वापरली गेली पाहिजे। आणि यासाठी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे यांनी देखील सकारात्मक भूमिका दर्शवली आहे। त्यांनी देखील त्यांच्या या प्रस्तावावर होकार दिला आहे। त्यामुळे असं म्हणायला हरकत नाही की लवकरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये एक नवीन कार्यपद्धती जी आहे त्या पद्धतीने पक्षातलं काम केलं जाईल। ऋतुजा, जुई, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।